नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेकर व्लॉग्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील एक अतिशय सुंदर आणि नवसाला पावणारा गणपती, तो म्हणजे पांडलोसच्या सीमेवर, त्याच्यानंतर गोटण्याच्या सीमेवर आणि श्रावणच्या सीमेवर असलेला हा आणि माळरानावर असलेला गणपती, तो म्हणजे पांडलोसचा जो गणपती आहे त्या गणपतीकडे आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, हा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि तिथे एक रहस्यमय गुफा सुद्धा आहे। आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज गणपतीचं दर्शन आणि ही जी रहस्यमय गुफा ही तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार। तर चला मित्रांनो, आता बरोबर आपण आता श्रावणच्या पुढे आलेलो आहोत आणि बरोबर श्रावणच्या पुढे आल्यावर इथे देवलिंगेश्वर मंदिरचं इकडे एक कट दिसते। इकडे तुम्हाला बघाल हा रोड पांडलोसला जातो, तर ह्याच रोडने आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर चलो, हा जो रोड आहे ना हा पांडलोसला गेलो, पण आपल्याला पांडलोसला जाता ह्या सरळ रोडने जायचं आहे। हा जो कच्चा रोड लागतो तिकडून सरळ आपल्याला जायचं आहे। आपण ॲक्च्युली श्रावण मार्गे तिकडून पण जाऊ शकतो, पण तिथे जरा रस्त्याचं काम चालू असल्या कारण आपण आता इथून चाललो आहे। श्रावणची दळवीवाडी इथे लागते आणि ह्या त्याच्याबरोबर पुढे आता आपल्याला जायचं आहे। बरोबर आता इकडे जो कच्चा रोड एक जातो ना, या कच्च्या रोडने आता आपण जाणार आहोत। हे बघा, हा डायरेक्ट गाडी जाण्याचा मार्ग आहे, नाही तर चालत जाण्याचे भरपूर मार्ग आहेत आणि हा मार्ग आत्ता हल्ली झाला आहे, नाही तर पहिले सर्व लोक हे चालतच जायचे। तर इथे येताना तुम्ही सांभाळून या, कारण इथे कच्चा रोड आहे। तर चला, आणि ही पूर्ण घाटी आहे त्याच्यामध्ये। तर चला आपण आता इथून ह्या रोडनेच जाऊया। मित्रांनो, आता आपण आलो कच्च्या रोडने, तर इथे आता ह्या माळरानावर आपण आलेलो आहे। तर ही आपल्या इकडे पुढे आता आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि ह्या गणपती बाप्पाचं मंदिर हे म्हणजे आपल्या ह्या श्रावण, त्याच्यानंतर गोठणा आणि पांडलोस ह्याची ही पूर्ण सीमा आहे। पहिला हा रोड नव्हता, पण आता बऱ्यापैकी गाडी आपल्या इकडे येते आहे। तर चला आपण ह्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं, चलो। तर मित्रांनो, हे बघा इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, पण तुम्ही इकडे येता जर बघाल तर इथे बघा, इथे मनोरे रचलेले आहेत दगडांचे। तर आधी आपण आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया आणि त्याच्यानंतर ह्या मनोऱ्यांच्या इकडे येऊया। तर चला, तर मित्रांनो, आपलं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तर चला आपण आता जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता बरोबर आपण आलेलो आहे ते म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेलो आहोत। तुम्ही जर इकडे बघाल तर ही जी गणपती बाप्पाची सुंदर अशी जी मूर्ती आहे ना, ही पूर्वी असं म्हणायचं ही झाडीत होती। तर इकडच्या जे गावकऱ्यांच्या मदतीने, इकडच्या सर्वांच्या मदतीने, स्वखर्चाने हे सुंदरसं गणपती बाप्पाचं मंदिर बांधण्यात आलं। आणि हा जो गणपती आहे ना, हा उजव्या सोंडेचा गणपती आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे। पूर्वी असं म्हणायचे की ते ढोरं वगैरे जे चरायला ढोरं वगैरे आणायचे, त्यांचं एखादं ढोर म्हणजे गुर एखादं जर हरवलं असेल तर इकडे हा गणपती बाप्पाकडे जर नवस म्हटला आणि तिथे मनोरे असले ना, तर ते जे ढोर आहे ना हे भेटायचं। तेव्हापासून ह्या गणपती बाप्पावर सर्वांची श्रद्धा रचली। आणि ही जी बाजूची जी मूर्ती आहे ना, ही म्हणतात गौरीची मूर्ती आहे। जर इथे तुम्ही जर निरखून जर बघाल तर ह्याला पूर्ण असं मुकुट वगैरे आहे, जसा गौरीला मुकुट असतो ना तसं हा गौरीचा मुकुट आहे। आणि असं हे गणपती बाप्पाचं सुंदरसं मंदिर आहे ना, तुम्ही इकडे नक्की या। इथे पावसात जेव्हा याल ना, तर इकडे एक वातावरणच वेगळं असतं। तर इकडे आजूबाजूचा जो परिसर आहे ना हा पूर्ण मोकळा आहे आणि इथे पावसाळ्यात पूर्ण हिरवागार रस्ता आणि मोरबीर जे प्राणी आहेत ना हे आपल्याला दिसतात। तर मित्रांनो, चला आता आपण ह्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना हा आपण बघूया। तर इथे जर तुम्ही बघाल तर इथे बघा,
ह्या छोट्या छोट्या ज्या घंट्या बांधल्या आहेत ना, हे प्रत्येकाने, कोणाचे नवस असतात, कोणाचे आहेत त्यांनी हे बांधलेले आहेत। इथे जर बघाल हे पाळणे वगैरे आहेत, इथे काही जण आपल्या लहान मुलांसाठी वगैरे नवस करतात, पाळणे वगैरे बांधतात। आणि हे बघा असे हे नवसाच्या घंट्या वगैरे आहेत। हा प्रत्येकाने आपापल्या परिचय श्रद्धा, म्हणजे प्रत्येकाची एक श्रद्धा असते, या श्रद्धेप्रमाणे आपल्या गणपती बाप्पाला इथे नवस बोलून तो नवस जेव्हा पूर्ण होतो तेव्हा ह्या घंट्या वगैरे किंवा जे काय बोललं असेल ते इथे पूर्ण करतात आणि हा आपला गणपती बाप्पा नवसाला पावतो। तर चला आता तुम्हाला ह्याचा आजूबाजूचा परिसर मगाशी बोललो तसा दाखवतात। चलो, हे इकडे मनोरे इकडे रचलेले आहेत। हे बघा, हे कोणाचा नवस होता असं म्हणतात आणि त्यांनी हे 2 मनोरे हे तेव्हा नवसाचे रचलेले आहेत। तर चला, आणि हे बघा मित्रांनो, असं सुंदर असं छोटंसं असं गणपतीचं मंदिर आहे आणि तुम्ही इथे जर बघाल तर पूर्ण जंगल आहे। इथे आजूबाजूच्या 2 ते 3 किलोमीटर परिसरात तुम्हाला एकही घर भेटणार नाही। हा बॅक साईड आहे। पांडलोसची जी लोक आहेत ना, ही ह्या पाठच्या साईडने येतात। ह्या साईडून एक गोठणा रामगडची माणसं येतात आणि ह्या साईडून श्रावण बिवणची अशी लोक, असं तिन्ही साईडने आपल्याला ह्या मंदिराकडे येतात। आणि इथे तुम्ही जर बघाल तिथे छोट्या छोट्या तळ्या वगैरे इथे बांधलेल्या आहेत। हे बघा, आता इथे पाणी वगैरे काही नाही आहे, पण हे बघा हे पुरातन अशा बांधलेल्या आहेत। काय रे, टोचतंय रे काहीतरी, इथे काहीतरी टोचतायत पायाला। तर चला, आपण तुम्हाला ते मनोरे जे मगाशी सांगितलेलं ना, ते आता मनोरे तुम्हाला दाखवूया। तर चलो राजा, चला। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला ते मनोरे जे रचले आहेत ना तिथे आता येतं। मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ते जे नवस वगैरे म्हणतात ना, की एखादं त्यांचं गुरं वगैरे जर चुकली तर तिथे हा गणपती बाप्पाकडे नवस बोलायचे की गणपती बाप्पा माझ्या एखादं हे गुर भेटून दे की मी ते मनोरे रचेन। आणि तसं मनोरे रचले का ते गुरं भेटायची। तर तुम्हाला तर दाखवतं मनोरे म्हणजे काय। तर इथे हे बघा, हे आहेत मनोरे। इथे जर तुम्ही बघाल तर हे बघा, हे उंच उंच मनोरे इथे रचलेले आहेत। तर चला इथे तुम्हाला हे मनोरे दाखवूया। तर हे मनोरे आहेत। हे बघा, हे असे कोणीतरी आपलं मनातली इच्छा म्हणायची आणि हे मनोरे रचायचे, ती इच्छा पूर्ण होते। तर हे बघा, इथे हे बघा मनोरे सगळीकडे तुम्ही जर बघाल तर लांब लांबपर्यंत हे मनोरे रचलेले आहेत। अरे राजा, इकडे मनोरे रचले, तू पण इथे एक मस्तपैकी तुझी इच्छा बोल आणि इथे मनोरे रच। चल आता कर, चल काय करू। आता राजा आमचो 12वीत चांगल्या मार्काने पास होऊन दे, असो काहीतरी कर, पण अभ्यास करू गयो। चला इकडे बघा, हा बघ कर खयो। तर हे बघा, इकडे जर तुम्ही बघाल तर असे भरपूर असे मनोरे असलेले आहेत। हे बघा, हे बघा, आणि हा बघा सर्वात मोठा इथे मनोरा असलेला आहे। आणि बरोबर ह्या मनोऱ्याच्या समोर ना आपलं हे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर। मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर इथे भरपूर असे इथे मनोरे असलेले तुम्हाला दिसलेत। तर इथे जेव्हा कार्यक्रम असतात, कार्यक्रम म्हणजे संकष्टी चतुर्थी वगैरे असे जे कार्यक्रम असतात, इथे महाप्रसाद सुद्धा असतो। आणि इकडे आजूबाजूच्या सर्व गावातली लोक इथे महाप्रसाद इथे लांब चालत येतात। म्हणजे आमच्या रामगडवरून सुद्धा इथे चालत येणारी माणसं आहेत। रामगडवरून जर यायचं असेल तर आपल्या सांडव्या मार्गे येऊन तिथे जांभळखरीच्या इकडे तिथे गाडी ठेवायला लागते आणि तिथून चालत यायला लागते। पण आपण इकडे डायरेक्ट गाडी येते म्हणून आपण इथे श्रावण मार्गे आपण आता आलो। तर मित्रांनो, आता तू काय रे रचलेस, आणि आमच्या राजाने सुद्धा इथे एक मनोरा रचला। इकडे खूप मोठं मनोरा रचल्या ना, तर असे आपली जशी श्रद्धा असेल ना तसं आपल्याला फळ भेटतं असं म्हणतात। तर मित्रांनो, असं आहे आपलं हे गणपती बाप्पाचं मंदिर। जर तुम्हाला इकडे जर यायचं असेल तर तुम्ही कणकवली मार्गे श्रावणला जरी याल ना, कणकवलीवरून श्रावणला, तर श्रावणच्या इकडच्या लोकांना जरी तुम्ही इकडे विचाराल की आपल्या गणपती बाप्पाचं तळेवाडीचं मंदिर कुठे आहे, तर तरी तुम्हाला ते सांगतील। सुद्धा एक मनोरा रचूया सहज असा या इथे रचूया बाजू। थांब, आता लागतं रे खायची गोष्ट, इच्छा पूर्ण लगेच पूर्ण होत नाही। घेतोय
एक 2 3 4 5 6 7 8 9 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अरे हे 11 तुका बोललंय ना 12 करतलं आणि 12 यस आपण 12 केले आहेत. एक नंबर. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो असे हे मनोरथ असायचे. तुम्हाला जर मागायची असेल इच्छा तर मागा, असा जर असला तरी चालेल. तर चलो आता आपण जाणार त्या गुहेकडे. मित्रांनो आता आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता जाता जाता तिथे आपल्याला एक गुहा भेटणार आहे. तर मित्रांनो ही जी गुहा आहे ना ही भरपूर लांबपर्यंत जाते कुठेतरी. तर चला आपण आता लांबून तरी बघूया. आता आपल्याला गुहेत तर जाता येणार नाही पण आपण ही गुहा तुम्हाला एक लांबून दाखवूया. तर चलो. तर आत्ता आपण बरोबर आलो त्या गुहेच्या इकडे. तर चल आपण आता हा गुहा दाखवूया तुम्हाला लांबून. इथे जरा चालताना सांभाळून चला खोया, दगडी भरपूर. ओम साया. तर हे बघा इथे आपण ह्या गुहेच्या इकडे आलेलो आहे. मगाशी आपण मंदिर ते बघितलं, तिकडे मंदिर आहे ते, आणि आता बरोबर इथे ही जी गुहा आहे ती इकडे आहे. तर चला आपण ह्या गुहेच्या जवळ जरा आतमध्ये जाऊया नको, म्हणजे आपल्या कायला आधी माहीत नाही. फक्त तुम्हाला या व्हिडिओ मार्फत ही गुहा फक्त तुम्हाला दाखवायची आहे. आता काहीतरी डुक्कर बिक्कर कोणतरी येईल झाला. एकदम ही बघा ही आहे गुहा. इथे वरती एक झाड आहे, सांभाळून चल रे. आणि अतिशय एकदम बघायला तर एकदम डेंजर दिसतंय. हे आपण आता गुहेत आलेलो आहे. हे बघा, तर ही बघा ही आहे गुहा. आणि इकडचं एक वातावरण बघ एकदम असं हे वाटतंय, थंड आहे. आणि ही पूर्ण अशी आतमध्ये जाते. तर आपण आता हळू जाऊया. ही इकडे बुजवलेली आहे ना, तर ही पूर्ण जी गुहा आहे ना ही पूर्ण रामगडच्या त्या कुठच्या तरी सीमेत जाते असं सांगण्यात येतं. पण ही पूर्ण आता बुजवल्यामुळे आपण आता आतमध्ये जाणार नाही. तर आतमध्ये काय आहे ते आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण आता इथूनच रिटर्न जाऊया. तर राजा ही फोटोग्राफी करतोय आणि अतिशय हे बघा अशा खूप अशा रहस्यमय ज्या जागा आहेत ना ह्या आपल्या सिंधुदुर्गात आहेत. हे बघा इथून ही पूर्ण अशी गुहा पूर्ण पोकळ आहे ही. तर ही बरीच वर्ष झाली, ही आता बंद आहे गुहा. तर चला. या गुहेत आमचे महाराज तपश्चर्या करताना बसलेले आहेत. तर चला मित्रांनो आता आपण परत रिटर्न घरी जाऊया. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडा का होईना आपल्या हा जे कोकणातले जे काही जागा आहेत जे आपल्या लोकांना माहीत नाहीत त्या जागा आपण आणण्याचा प्रयत्न करतो, पुढे आणण्याचा. तर मित्रांनो चला, हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे नवीन नवीन इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी आपल्या नरेश कामते व्लॉग चॅनल आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.